नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. टाइम झाला मित्रांनो 6:18. आपण चाललोय मुंबईला आज मित्रांनो. आज आपली प्रायव्हेट ट्रिप होणार आहे मित्रांनो. मुंबईला जाऊन बघू आपल्याला पल्लीकडून भेटते की नाही म्हणून. तर सध्या तर आपण निघालोय सकाळ सकाळी. 2 पिकअप करायचे मित्रांनो, एक बालेवाडी आणि एक पुणे रेल्वे स्टेशन पासून पिकअप करायचे. त्यांना घेऊन मुंबईला जायचे, कुर्ला मुंबई. जमलं तर रिटर्न लगेच होईल. जर नाही जमलं तर त्यांना मग तिथंच थांबा लागेल, मला एमटीच घरी या लागेल. नाहीतर ट्रिप घेऊन आपण घरी येऊ. तर बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं. तर आधी आपली आज किती अर्निंग होतो मित्रांनो. प्रायव्हेट ट्रिप आहे, एक्सेलचं भाडं देणार आहे मित्रांनो ते. आणि फॉरेनर आहे मित्रांनो, ते इथले नाहीये. त्याच्यामध्ये एक जे आहे ना ते मतलब हैदराबादचा माणूस आहे, त्याच्या संग कॉन्टॅक्ट वगैरे झालं होतं मित्रांनो. आपल्याला 3 दिवस झाले मित्रांनो आपण त्यांच्यासोबतच आहे. आजचा 3रा दिवस आहे मित्रांनो. तर चालू आहे आपण कस्टमरला पिकअप करायला. त्यांचा 8 वाजता पहिला पिकअप आहे. 6:19 झाले. डिव्हाइस ऑन ठेवलंय मित्रांनो. जर भेटलं तर म्हणलं जाताना तेवढी तरी होईल म्हणून बालेवाडी साईड म्हणलं एखादा तरी ट्रिप वगैरे भेटली ना तर घेऊन जाऊ म्हणलं. तेवढंच होईल मित्रांनो सीएनजी साठी. तर ठीक आहे मित्रांनो, जातो आता पहिले सीएनजी वगैरे फिल करतो. बघू शकता तुम्ही सीएनजी केवढी आहे. जर नाही जमलं तर नाही करणार, गर्दी वगैरे असेल तर डायरेक्ट बालेवाडीलाच करणार. बालेवाडीला ऑनलाईन पंप आहे मित्रांनो, सुसला पण आहे. तर जमलं तर बघू मित्रांनो काय होतं आता. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तर चाललोय आता कस्टमरला पिकअप करायला. सकाळ सकाळचा मौसम आहे मित्रांनो, लय मतलब खूप भारी दिसतंय असं सकाळ सकाळी उठल्यावर कामाला झाल्यावर. तर चला मित्रांनो, जातोय आता कस्टमरला पिकअप करायला. तर मित्रांनो फायनली आपण आले लोकेशनला कस्टमरच्या. 8:12 झालंय. किलोमीटर मी 0 करून गेलो होतं. 12 किलोमीटर आपलं मतलब टोटल गाडी चालली असं तर म्हणायचं म्हणल्या. कारण की रस्त्यानं आहे ना मित्रांनो, शिवाजीनगरचा सीएनजी पंप आहे ना ते एवढा बेकार सीएनजी पंप आहे ना मित्रांनो. तुम्ही कोणी जात असेल तर नका जाऊ तिथं. माझं तर हा सजेशन राहणार तुम्हाला. कारण की एवढा घाण सीएनजी पंप आहे ना, खूपच भयानक. तिथले जे लोक आहे ना काम करणारे खूपच मतलब एकच बेकार आहे. माझं तर असं म्हणणं आहे, तिथं जायचं असेल तर नका जाऊ. लय आरामाना काम असणार, हे असणार ते असणार. माझा इथं ड्रॉप दाखवत होता मित्रांनो 7:30 वाजता. म्हणलं जाता जाता मला सीएनजी भरून घेऊ. तिथं दिसले म्हणून गाड्या पण कमी होत्या, 4-5च होत्या. तर त्याच मला तासभर लावला त्याने. मतलब 7:30च्या पिकअपला मला 8:30 मतलब 8:12 झाले. बघू शकता तुम्ही एवढं घाण मतलब एवढं स्लो काम चालू होतं ना, खूपच स्लो. हे घे ते घे, त्यांचे पैसे ह्यांचे पैसे. तर उगाच मला कस्टमर मतलब क्या सर आप मैंने एक टाइम से बोला था तर आप आए नाही. तर म्हणलं सर 5 मिनिटांमध्ये आलो, जास्त वेळ नाही लागला. कस्टमर यायचंच आहे. बघा ही बिल्डिंग आहे पुढची समोरची. तर जाऊया आता इथून डायरेक्ट ह्याला पुणे रेल्वे स्टेशनला. तिथं त्यांना पिकअप करायचं. तिथं जाऊन बोलू द्या का सर आले पुढं. तर मित्रांनो पहिले तुम्ही टाइम बघा. 12:28 183 किलोमीटर टोटल गाडी चालली. आपण आहे बीकेशी इथे मित्रांनो. बघू शकता तुम्ही मागचा व्ह्यू किती भारी दिसतो म्हणून इथं मतलब मित्रांनो बघायला. इथं तर नवीन माणूस आला ना तर बघतच राहतो. सगळे कंपनीची आपले बँक आहे मित्रांनो. इथं सगळे जेवढे बँक आहे त्यांचे सगळं हे मेन ऑफिस वगैरे आहे मित्रांनो. तर 2 कांडी सीएनजी बाकी आहे मित्रांनो. तर इथून हॉटेल जवळ आहे, जस्ट 1 मिनिटाच्या दुरीवर आहे. लगेच सीएनजी पंप होतं. बट सीएनजीची लाईन लय मोठी आहे मित्रांनो. बघू शकतो तुम्ही इथं. हा तुम्हाला दिसत पार इकून तर पलीकडे पंप आहे इथं, याच्या पलीकडं. तर त्यांना जायचंय आता अंधेरीला. अंधेरी इथून जवळच आहे, अर्धा तास आहे. मग ते हॉटेलमध्ये गेले, चेकिंग वगैरे करताय म्हणलं. आम्ही येतो म्हणलं, अर्धा तास लागेल म्हणलं. तर ते बोलला की जे हॉटेल जे ओनर आहे ना ते बोलला की वेटर बोलला की 2 वाजता चेकिंग भेटेल म्हणून तुम्हाला. तर ह्यांना 2 वाजता ऑफिस वगैरेला जायचंय. सामान वगैरे ठेवेल फक्त आणि जाईल ते जमलं तर. आणि बघू आता काय होतं ते आपल्याला. तर सीएनजी वगैरे भरून घेतो म्हणलं. तवर जर फोन आला तर लगेच निघू म्हणलं. इथून जास्त काही टाइम लागणार, 1 मिनिट आहे म्हणलं. सीएनजी भरली तर भरली म्हणलं, तवर जर नाही भरली तर म्हणलं जाऊन जायचं म्हणलं. तर ठीक आहे मित्रांनो, बघू आता कस्टमर किती वाजता आपल्याला ट्रिप एंड करतो आणि जेवण गिवणचा कार्यक्रम कधी होईल आपल्याला. कारण की भूक पण लागली, सकाळपासून जेवलो नाही. पोहा नाश्ता वगैरे करून घरून चालतो, तेव्हापासून काहीच नाहीये. तर बघू आता, चला सीएनजी वगैरे भरू आणि कस्टमर कधी फोन करते सांगतो तुम्हाला. मुद्दा हा आहे मित्रांनो, आता सीएनजी पंपावर आहे मी. बघू शकता तुम्ही इथं बघा, तुम्ही इथे लेडी दिसेल तुम्हाला याच्यामध्ये आरशामध्ये. तर मी त्याला मतलब मॅक्झिमम तरी 6 ते
नाही जास्तच आहे, 10 ते 15 तरी म्हणलं ते मॅडम. मला नको मॅडम, मला नाही घ्यायचंय, क्रेडिट कार्ड नाही पाहिजे मला. माझ्यापाशी ऑलरेडी एक क्रेडिट कार्ड आहे मित्रांनो वनिकचं, तर मला नाही पाहिजे म्हणल्यावर तरी पण मॅडम काय ऐकत नाहीये, काही सांगत नाहीये, काही बोलत नाहीये. नाही तुम्ही घ्या, अप्रुव्हल चेकच करा, तुम्ही ट्रायच करा, असं सांगताय मतलब मला घ्यायचंच नाही तर कशाला. माझ्यापाशी ऑलरेडी मित्रांनो 2 क्रेडिट कार्ड आहे, एक आपल्या ऍक्सिस बँकचं आहे आणि एक कोटकचं आहे. पण मला घ्यायचं नाही तर म्हणल्यावर कशाला उगाच. तर ही एवढी बळजबरी घ्याच मला नाही घ्यायचं तर मी काय सांगू. म्हणायचं मुद्दा तात्पर्य एवढंच आहे, जर कस्टमर रिक्वेस्ट नाही करत आहे, जर पाहिजेच नाही तर तुम्ही उगाच कशाला एवढं विकताय. तर ठीक आहे मित्रांनो, मला व्हिडिओ काढायचं नव्हतं पण आपण असंच ही मॅडम बघता अजून परत त्याला विचारत आहे काहीतरी, बघू शकता तुम्ही. यांना पण काहीतरी म्हणजे फार बळजबरीच करत आहे खूप, मग तुम्ही घ्याच म्हणून. तर ठीक आहे मित्रांनो, फोन वगैरे काय नाही आलं. 1:16 मिनिटं झाले, बघू शकता तुम्ही टाइम किती लागले. सीएनजी लाईन मध्येच आहे आता, जेवून जस्ट कधी नंबर लागेल काय गॅरंटी नाही अजून, फक्त गाडी पुढे आहे, एक गाडी राहील आणि आतमध्ये गाडी आहे सगळे. तर बघू आता काय होते ते आणि किती वाजता आपण तिथे जातो. जेवण वगैरे पण करायचे, तिथे जाऊनच करू आता जमलं तर. तर मित्रांनो आपण आहे, तुम्ही पहिले टाइम बघा, 6:37 मिनिटं झाले. आपण आहे BKC इथे परत. तर विषय काय मित्रांनो तुम्हाला सांगतो, कस्टमरला आता ड्रॉप केलं, कंपनीमध्ये गेले ते कस्टमर परत त्या सीएनजीच्या लाईनमध्ये. बघू शकता तुम्ही एवढी बेकार सीएनजी लाईन आहे ना, खूपच मोठी बेकार लाईन आहे, खूप महाग तर खूपच मोठी लाईन लागली आहे. तर सध्या आपण आहे BKC मध्ये, एवढं ट्रॅफिक जाम आहे ना, त्याच्यामुळे म्हणलं चला म्हणलं सीएनजी वगैरे पण भरून घेऊ आणि जेवण पण मागवलंय मित्रांनो, म्हणलं जेवण पण मागून घेऊ म्हणलं. बघू जर आपल्याला ट्रिप लागली तर निघू आपण, जर नाही लागली तर सकाळपर्यंत थांबू, मतलब मिनिमम 12-12:30 दरम्यान वाटपर्यंत बघू. जर नाही भेटली तर मग डायरेक्ट एमटीच निघू, कारण की त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याला एक्सेलचे चांगले पैसे दिले, कस्टमर फॉरेनर होते, नवळकी पडले. आता त्यांना जर कुठली बुकिंग वगैरे लागत असेल तर ते कंटिन्यू देत राहील म्हणलं, टचमध्ये राहा म्हणलं फक्त. म्हणलं ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. तर ह्याच्या पुढे तुम्हालाच फोन करतो म्हणलं आणि सांगतो म्हणलं. तर रॅपिडो पण ऑन केलंय आणि उबरमध्ये पण इंट्रासिटी पण चालू केले, एक्सेल इंट्रासिटी पण चालू केले, गो होम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टचा लावलाय. तर बघू आता किती वाजता आपल्याला ट्रिप भेटते. पहिले जेवण वगैरे करतो, पहिले सीएनजी भरतो, जेवण वगैरे करतो मस्तपैकी आणि मग जर भेटली लवकर तर खूपच चांगलं, जर नाही भेटली मग रात्रभर थांबा लागेल मित्रांनो. आणि गाडी एवढे झाले ना मित्रांनो BKC मध्ये खूपच जास्त, ह्या टायमिंगला तर हदेच्या बाहेरच गाड्या झाले. जिथं नाही तिथं मला टॅक्सी दिसते मित्रांनो, आणि सीएनजीच्या लाईन मध्ये सगळ्यात जास्त टॅक्सी दिसत आहे. तर बघू आता किती वाजता आपल्याला ट्रिप भेटते. तर मित्रांनो तुम्ही टाइम बघा किती झाले, तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा बघू शकता तुम्ही, कॅमेरा क्वालिटी थोडी खराब आहे मित्रांनो, ऍडजस्ट करून घ्या. 7:34 मिनिटं झालंय, मतलब 43 मिनिटं झालंय. पार्सल मागितलं आपण स्विगीवरून, बघू शकता तुम्ही. आता जेवण वगैरे करतो मित्रांनो आणि पहिले जेवण वगैरे करू आणि आपण इथंच आहे. हे बघा, हे पेट्रोल पंप आहे साईडला, तुम्ही बघू शकता इथं. आणि याच्या माग धीरूभाई अंबानीचा हे स्कूल आहे मोठ्या लोकांचं. तर सध्या लाईनमध्येच आहे, गाडी लावलेली आहे. जेवण वगैरे करू, पार्सल आलं होतं, म्हणलं जेवण वगैरे करून घेऊ म्हणलं. आणि बघू जर जमलं तर एअरपोर्टला जाऊ, जर नाही जमलं तर एमटीच निघू द्या, कारण की काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला पैसे वगैरे काफी चांगले दिले, जर भेटली तर ठीक, नाही भेटली तर काय असे नाही, त्याच्यावर काय करणार. उगाच थांबून काय फायदा नाही मित्रांनो, दिवस घालून पण काय फायदा नाहीये. तर जमलं तर निघू संध्याकाळी, जर 12-1 वाजता, कारण की ट्रॅफिक वगैरे कमी असणार आणि आपण 2.5-2 तासामध्ये लवकर पोहोचणार. तर ठीक आहे मित्रांनो, 7:44 झालंय. जेवण वगैरे करतो ना, आराम करतो, पहिले चार्जिंग वगैरे लावतो मस्तपैकी आता. आणि जेवण करत मस्त तारक मेहता का उलटा चष्मा पण बघतो मित्रांनो. तर मित्रांनो टाइम बघा तुम्ही, 1 मिनिट दाखवतो, 9:02 झालंय. आपण आहे तिथंच मित्रांनो, गाडी वगैरे लावलेली BKC पासी. तर ट्रिप काय भेटली नाही मित्रांनो, तर माझा विचार चालला एमटीच घरी जायचं म्हणून, कारण की पैसे वगैरे आपल्याला काफी चांगले दिले होते, तर काही गरज नाही मित्रांनो. असं पण उद्या दिवसभर थांबलं तर मला नाही वाटत देईल म्हणून, कारण की असं माझ्यासोबत 2 ते 3 झालंय असं. तर ट्रिप जर आणली तर देतच नाही त्याच्यामुळे. तर मग आजच्या पुढच्या वेळेस काहीतरी जुगाड करू मित्रांनो, जर असं प्रायव्हेट ट्रिप वगैरे असेल तर त्याच्याशिवाय इकडं यायचंच नाही मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे. असली तरी देत नाही, मला माहिती आहे, एवढं कन्फर्म आहे, कारण की उबरला हरामखोरपणा करतो. जर आलं ना तर देतच नाहीये, शक्यच नाहीये, मला नाही वाटत देईल म्हणून. तर मी निघालो आता घराकडं. बघू आता घरी किती वाजेपर्यंत पोहोचतो. जर जाताना भेटली तर खूपच चांगलं, जर लोकलमध्ये भेटलं ना 1-2 तर त्यांना घेऊन जाऊ 400-500 रुपयामध्ये. तर ठीक आहे, आपण निघू आता इथून डायरेक्ट घरी निघू आपण डायरेक्ट पहिले. तर ठीक आहे, चाललो मी आता घरी. सीएनजी एवढा आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही, 211 किलोमीटर गाडी चालली आहे तो टोटल. तर चाललो मित्रांनो आता आम्ही घरी डायरेक्ट इथून.
नो पहिले टाईम बघा 12:54 झालं. 1 मिनटं. हां 12:54 झाले. गाडी चालली टोटल 371 किलोमीटर. आपण आलो आहे कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला ड्रॉप केलं मित्रांनो. आपल्याला येता येता वाशीवरून एक ट्रिप भेटली होती सीडन इंट्रासिटी. जस्ट मी पुलाच्या वरीच होतो आणि लगेच पुलाच्या खाडून लगेच सीडन इंट्रासिटी वाजली. म्हणलं खूप चांगली गोष्ट झाली. येता येता त्यांना आणलं मित्रांनो, इथं ड्रॉप केलं. रस्त्यानं CNG वगैरे पण फिल केलं होतं. तर CNG फिल केलं, तिथं नाश्ता वगैरे पण केला. कस्टमर पण गेलते आणि जेवण वगैरे केलं. त्यांना पण भूक वगैरे लागली होती. एकच कस्टमर होते, सिंगल पर्सन, मराठी माणूसच होता. तर मित्र तुम्हाला म्हणायचो की मला ड्राईव्ह करू द्या म्हणून, मतलब गाडी चालू द्या म्हणून. बट कस्टमर थोडं मतलब कस्टमरला ओळखून सांगू शकतो की आपण कस्टमर ड्रिंक वगैरे केलं की नाही म्हणून. पण थोडं त्याने ड्रिंक वगैरे केलं होतं, त्याच्यामुळे मी गाडी वगैरे असं कोणाला द्यायचं पण नाही मित्रांनो आणि सांगायचं पण नाही सर मी चालवतो, काही प्रॉब्लेम नाही. ते मला म्हणत होते असं की तुम्हाला जर झोप वगैरे आली असेल तर मला सांगा. म्हणलं मी गाडी चालवतो. मला तसं काही नाही म्हणलं, मी गाडी चालवतो म्हणलं, आमचं रोजच काम आहे म्हणलं, रोज झोप वगैरे काही येत नाही म्हणलं, तुम्ही निवांत मागं झोपा म्हणलं, आम्ही तुम्हाला बराबर घरी सोडतो म्हणलं, तुम्ही काळजीच नका करू म्हणलं. तर ते बोलले मी ड्राईव्ह वगैरे करतो म्हणलं, बसून कंटाळा आला त्याच्यामुळं. म्हणलं नका तुम्ही ड्राईव्ह वगैरे नका करू म्हणलं, मीच करतो ड्रायव्हिंग वगैरे, तुम्ही झोपा म्हणलं, निवांत आराम करा म्हणलं. तर असा विषय असतो मित्रांनो कधी कधी. तर लक्ष द्या थोडंफार तुम्ही पण. जर कोणी सांगत असेल तर नका देऊ गाडी, उगाच नको. दुसऱ्याच्या हातानं काय झाल्यावर कोण जबाबदार असणार, कोण कशी चालवतो आपल्याला माहिती नसते मित्रांनो, त्याच्यामुळं कोणाला द्यायचं पण नाही मित्रांनो. तर बघू आता इथून कुठली ट्रिप भेटते आपल्याला. त्या ट्रिपचं काही गॅरंटी नाही. इथून घरी जायला 2 वाजणार आपल्याला मिनिमम माझ्या हिशोबानं, कारण की 1 तर वाजायला आलायच आहे. जर ट्रिप भेटली एखादी तर खूपच चांगलं, जर नाही भेटली तर मग काय करणार त्याच्यानंतर त्याला काही उपाय नाही मित्रांनो. तर बघू आता, जर भेटली तर खूपच चांगलं. आणि अर्निंग मित्रांनो खूप चांगली झाली आपली. अर्निंग मी आज रिव्हील नाही करणार, नको म्हणून उगाच कधी कधी रिव्हील करायचं, कधी कधी नाही करायचं मित्रांनो. पण चांगली झाली अर्निंग असं म्हणायचं. आणि गाडी पण खूप तास झाला मित्रांनो, आपण मतलब कंटिन्यू मॅक्झिमम 24 तासच्या आतमध्येच झालं मित्रांनो. 24-7-5 मतलब 17-18 तास झाले मित्रांनो गाडी चालवते आपण. मतलब कंटिन्यू नाही चालत आहे, बट थोडं थांबून गिमोट रेंटल बघून तर ठीक आहे. चांगली अर्निंग पण झाली आपली, तेवढी पण झाली पण पैसे वगैरे. आता हे ड्रॉप मिळालं म्हणून आपल्याला एवढे पैसे उरले, नाहीतर नसतं उरले असते मित्रांनो. तर ठीक आहे, बघू आता इथून घरी जातो की ट्रिप घेऊन जातो, सांगतो तुम्हाला घरी देऊनच आता.